ती सामान द्या आणि उधारी लिहून ठेवा. मी जाते कोणाच्या तरी रानात रोजानं आणि देते तुमची उधारी. ए रवीने तर नको ना घेऊन लोड. मी तुला म्हटलंय का नाही, तुला जी पाहिजे ती पैसे दागिनं मी देतो म्हणजे देतोच. आत्ता तर काय काय देतो बोललेला, त्यातली एक गोष्ट तरी आणून दिलेली आठवते का तुम्हाला? इथं बायकोचं घरातलं हाय नाही तेवढं सगळं ऐकून बाहेरच्या लोकांना देतो माझा नवरा. माझ्या मिलीचं नशीबच फुटका आहे या. माझं सगळं दागिने ऐकून त्या विजय भाऊंना सोडवून आणलं. काय केलं त्या विजय भाऊनी सुटून आल्यावर? साधं पैशाचं विचारलं बी नाही. हे बघा रवीने, त्या विजय भाऊ मात्र काय बोलायचं नाही. तुला जे काय बोलायचं का नाही मला बोल म्हटलं का नाही. तुम्ही तर आता ना बोलण्याच्या पलीकडेच गेला या. पण ते विजय भाऊंना कळायला नको होय, कुणीतरी घरातलं पैसे देऊन त्यांना सोडवून आणलंय म्हणून, त्यांना पैसे परत द्यावं म्हणून. का आता तुमचं का तोंड शिवलंय वय पैसे मागायला? सांगा की. वहिनी एकदम बरोबर बोलत तुम्ही. नाही, पैसे घेतलेच पाहिजे. तुम्ही जर पैसे घेतले नाही तर मग माझी उधारी कुठून येणार? आणि जर का माझी उधारी आली नाही तर मग माझ्याकडे पैसा कुठून येणार? ए ना म्या देऊ का तुझी उधारी? हा सांगतो किती झाले. एका भुकीतच दे तू. तेवढं जावा आणि एका बुकीतच पैसे घेऊन या. डॉक्टरांकडनं नाही तर विजय भाऊंकडनं. का तिथं का हवा जाती सगळी अंगातनं? एवढा मोठा पैलवान आहे पण व्यवहाराची काडीची अक्कल नाही. रवीने तो आंड बंद कर बर का तुझं. आता आहे का नाही हे दुकानच फोडून टाकतो बघ. बजा बापू अरे काय करतोय तुम्ही? आहे ना तुम्ही नवरा बायको आहे ना, ते तिकडे बघा काय ते इथं माझ्या दुकानानं काय केलंय. पण पिशवी द्या. तुम्ही आहे ना हे सामान घ्या आणि जावा इथनं लवकर. तुम्ही दागिने सोडवा नाहीतर नका सोडू, पण माझी उधारी नका बुडू. हे घ्या. आता ही बॅग घेऊन घरी जाऊ दे मला. हिला घरी सोडतो. तुझी उधारीच बाहेर काढतोय का बकीतच. तुम्ही घरी चला. घरी गेल्यावर तुमची बुकीच बाहेर काढते. चला. अगं चार चौघात कुठं काय बोलावं सुधारता का तुला? तुम्हाला तरी ते कळतं का? काय देऊ डिंपे? एक दुधाची पिशवी आणि पावाची लादी. दुधाची पिशवी पाव. अजून 2. द्या पिशवी. याचे पैसे? कसलं पैसा? डॉक्टरांसाठी घेऊन चालली आहे मी. मग त्यासनी सांग पैसे द्यायला. म्या काय बजा नाही फुकट द्यायला. असं का? आता तू जे काय बोलले ते सांगू का डॉक्टरांना? त्यासनी सांग मी लिहून ठेवतो. डॉक्टर लगा डॉक्टर कडे एवढं पैसा असून बी उधारी माल घेऊन जातात. बजानं दिलेल्या पैशाचं डॉक्टरने काय केलं असेल? जामिनाला तर एवढे पैसे लागत नाही, मग बाकीचे पैसे गेलो कुठं? माझं ठरलं वहिनी, मी तुम्हाला पुण्याला घेऊन जातोय. तिथल्या एका मोठ्या डॉक्टर बरोबर माझं बोलणं झालंय का, आणि त्यांनी पेशंटला घेऊन यायला सांगितलं. ती कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला जर खरंच तिची एवढी काळजी असती ना तर तिला आधी घेऊन गेला असतात. हा जर तिला आत्ता झालेला नाहीये, तुम्हाला आधीपासून सगळं माहित होतं, तेव्हा नाही आठवण आली वहिनीची आणि पुतणीची? अपर्णा, आपण घरगुती भांडणं थोडा वेळ बाजूला ठेवूयात. आता वहिनींची काळजी घेणं फार गरजेचं आहे. तिची काळजी कशी घ्यायची मला खूप चांगलं माहितीये काका. तुम्ही नका त्रास करून घेऊ. असा कसा त्रास करून घेऊ नका म्हणतेस तू? वहिनी आहेत त्या माझ्या. म्हणून आम्हाला वाऱ्यावर सोडून गेलात पुण्याला. बाबा गेल्यानंतर सगळ्यात जास्त गरज होती आम्हाला तुमची, पण तुम्ही नातच तोडलत. तुमच्या बायको मुलांमध्ये रमलात. आम्ही फार कोसळून गेलो होतो. साधा फोन केला तर पैसे मागायला फोन केलाय की काय असं वाटून आमचा फोन पण उचलला नाही. आणि आता तुम्हाला नाती आठवतात? काही गरज नाहीये तुमच्या उपकारांची. आम्ही आमचं जगू कसं तरी. अपर्णा दादा गेला त्यावेळची गोष्ट वेगळी होती. अपर्णा, दादा आणि माझ्यामध्ये वाद होते.
पण त्यामुळे नेमकं कसं वागायचं हेच मला कळत नव्हतं. दादा गेला आणि आमच्यातलं भांडण तसंच राहिलं. ते मिटायला हवं होतं, पण नाही मिटलं. आणि ती गोष्ट मला खूप त्रास देत होती. म्हणून मी तुमच्यापासून खूप लांब गेलो. अपर्णा, तुझा फोन आला आणि मी म्हटलं की दादाच्या बाबतीत जी चूक केली ती वहिनीच्या बाबतीत करायची नाही. म्हणून मी थांब. आपण सगळं भांडण मिटून टाकूयात. हो बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आमची सगळी प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात घेता येईल. माझं लग्न लावून देऊन माझ्या आईला सांभाळतो असं सांगून आमची सगळी प्रॉपर्टी हडप करण्याचा प्लॅन आहे तुमचा. सगळं माहितीये मला, पण मी असं काही होऊन देणार नाहीये. वहिनी, हे हिच्या डोक्यात कुणी भरवलंय? अरे तुम्ही माझी रक्ताची माणसं, तुम्हाला आधार द्यावा म्हणून मी इथं आलो. तुझ्या मनात माझ्याविषयी असं काही असेल असं मला वाटलं नव्हतं अपर्णा. अपर्णा, अगं वाद कुणाच्या घरात नसतात. ज्याच्या त्याच्या घरी मातीच्या चुली. रक्ताची सगळीच माणसं आपल्या मनासारखी असतात असं नसतं. आपल्याला नाही पटत त्यांचं वागणं, म्हणून मनात वाईटपणा न ग. अगं रक्तालाच रक्ताची वड असते. आई, मदतीसाठी रक्ताच्या माणसांची गरज लागते असं काही नाहीये. अशी कितीतरी माणसं आहेत की जी आपली कोणीच नसतात, पण तरी सुद्धा निस्वार्थपणे आपल्याला मदत करतात. डॉक्टरांचंच बघ ना, किती काळजी घेत आहेत तुझी. तो डॉक्टर मला फ्रॉड वाटतोय अपर्णा. तू त्या डॉक्टरच्या नादी लागू नकोस. काका, निघा तुम्ही. यापुढे परत नाही फोन करणार तुम्हाला. ठीक आहे, पुन्हा म्हणू नकोस की मी मदतीसाठी धावून आलो नाही म्हणून. वहिनी, काळजी घ्या स्वतःची. निघतो मी. मिस्टर विषय बसा. हाय डॉक्टर, डोक्यातले विचार थांबण्याची एखादी गोळी द्या मला. नाहीतर एक काम करा, झोपेच्या 20-30 गोळ्या एकत्र द्या. मिस्टर विजय, आज पण सकाळी सकाळीच अशाने तब्येतीवर परिणाम होईल तुमच्या. डॉक्टर, तब्येतीचं काही वाटत नाही मला, कधीच नाही वाटलं. पण डोकं आहे ना, डोकं शांतच होत नाही. विचार करून करून डोक्याची वाट लागली. गावात मान होता मला. रस्त्याने चलत असताना कुणाची हिंमत होत नव्हती माझ्याकडे डोळे वर करून बघण्याची. सगळं धुळीत मिळालं. माझ्याकडे कुणीतरी खुनी असल्यासारखं बघतात. सतत माझ्याविषयी चर्चा करत असतात. माझ्यावर हसतात सगळे डॉक्टर. मिस्टर विजय, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. नका लक्ष देऊ? डॉक्टर, मला पतसंस्थेच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले त्यांनी. म्हणजे सगळं ना माझ्या बायकोमुळे झालं. मला खूप आठवण येते डॉक्टर तिची. इतकं प्रेम केलं तिच्यावर. तिने मागितलं ते सगळं दिलं तिला. तिच्यासाठी एवढा मोठा बंगला बांधला. तिने मला काय दिलं डॉक्टर? काय दिलं? माझ्यावर आरोप करून पळून गेली. सोडणार नाही मी तिला. तिला काय वाटतं, माझं आयुष्य असं उद्ध्वस्त करून सुखाने जगू शकते? काय पाण्यासारखा पैसा वाटेल डॉक्टर, तिला शोधूनच काढीन मी. मिस्टर विजय, सावकाश. मिस्टर विजय, मला वाटतं तुम्ही उगाच तुमचा वेळ वाया घालवताय त्यांना शोधण्यात. त्यांना शोधून आता काय उपयोग? तशीही तुमची गावामध्ये इज्जत गेलीच आहे. त्यांना शोधून आता परत येणार आहे का? नाही ना.
हे पहा, तुम्ही स्वतःला सावरायला हवं. तुमच्या समोर सगळं आयुष्य पडलंय. तुम्ही जर ठरवलं, तुमची इज्जत, मान, मर्तब सगळी परत आणू शकता. तुम्हाला तरी वाटतं डॉक्टर हे शक्य होईल? मिस्टर विजय, माझा विश्वास आहे तुमच्यावर. अहो, जी बाई तुमची पर्वा न करता इथून पळून गेली, तिच्यासाठी का वेळ वाया घालवताय? मला मान्य आहे, तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला हे केलं पाहिजे. मी आहे तुमच्या मदतीला. तुम्ही मला कधीही आवाज द्या, मी आहे. सावकाश. डॉक्टर, खरंच तुम्ही देव माणूस आहात डॉक्टर. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. या कठीण काळात ना डॉक्टर सगळ्यांनी साथ सोडली माझी. तुम्ही सोबत राहा. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. सावकाश. डॉक्टर, विजय भाऊ कशासाठी आले होते तर? ते आता महत्वाचं नाहीये. मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे. तू आत्ताच्या आत्ता अपर्णाच्या घरी जा. तिकडे काय परिस्थिती हे सगळं मला कळायला हवं. का? घरी कशासाठी जायचं? तुम्ही विचारा की तिला फोन करून. मी तुला सांगतोय तेवढं कर. स्वतःचं डोकं चालू नको. तिच्या घरी काय घडतं हे मला कळायला हवं. तिचे कोणतरी काका आलेत, काल क्लिनिकवर पण येऊन गेले. मला जरा त्यांच्याबद्दल शंका येते. ठीक आहे, जाऊन येते मी अपर्णा ताईच्या घरी. आणि हो, मी तुला तिकडे पाठवलंय याचा त्यांना संशय येतं कामा नये. तुम्ही नका टेन्शन घेऊ डॉक्टर, डिंपल आहे ना. अपर्णा, कसे असले तरी मोठे आहेत ग. तुझ्या काकांचा असा अपमान करायची गरज नव्हती. अगं, ते आपल्या मदतीलाच आलं होतं आणि त्यांचा असा अपमान करून पाठवलंस बाई. आई, तू साधी आहेस म्हणून तुला सगळं जग साधं वाटतं. ते काही आपली मदत वगैरे करायला आले नव्हते. त्यांना फक्त संधी हवी होती आपल्यावर उपकार करून आपली प्रॉपर्टी हडप करायची. ते काय बी असेल पोरी, पण तू असं वागायला नको पाहिजे होतंस. अगं, किती बी झालं तरी बाई माणसाला पुरुष माणसाची गरज पडतीच. जग लय बेकार आहे पोरी. मला नाहीये गरज कोणाची. खंबीर आहे मी. तू मला एवढं लहानाचं मोठं केलंस, शिकवलंस. कशासाठी? हे असं कुठल्या तरी पुरुषावर डिपेंड राहण्यासाठी? आई, तू नको काळजी करूस. मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला ठणठणीत बरं करेन बघ. मला माझी काळजी नाहीये, तुझी काळजी आहे पोरी. बरी आहे का तब्येत काकी? होय, बरी आहे. आता डॉक्टरांनी तपासले म्हटल्यावर बरंच वाटणार. काका दिसत नाहीत कुठं. डिंपल, चल आपण माझ्या रूम मध्ये जाऊन बोलूया. होय. आई, मी आल्या. आराम कर. बस इथे. काय झालं अपर्णा ताई? काकांचं नाव घेतलं इकडं का घेऊन आली? अगं, आईला नाही आवडणार त्यांच्याबद्दल बोललेलं म्हणून. काका गेले निघून पुण्याला. खरं तर मीच जा म्हटलं. का? मला खूप राग येतो त्यांचा. बाबा गेल्यानंतर 10 दिवसातच वाटणी वागून सगळं विकून निघून गेले. आम्हाला कोणाची तरी गरज आहे, आपला काहीतरी कर्तव्य आहे, कसलाच विचार नाही केला त्यांनी. आणि आता आलेत काळजी दाखवायला. खरं तर काळजीचं नाटक करून प्रॉपर्टी हवी आहे त्यांना आमची. काय सांगतेस? इतने चालू आहे तुम्हारे काका? हो, पण मी त्यांच्या चालूगिरीला फसणार नाहीये. हकलवून दिलंय त्यांना मी आणि सांगितलंय परत इथे येऊ नका. चांगलं केलं. आपल्याला जो कुणी असं फसवत असेल ना, तर असंच वागलं पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवूनच दिली पाहिजे. आणि अशी माणसं आपल्या आयुष्यात नसली ना, काय फरक पडत नाही बघ. नाहीतर काय.
मी आतापर्यंत आईमुळे गप्पा बसत होते. तिचीच काळजी वाटते ग. अपर्णाताई, तू कशाला काळजी करते? मी आहे ना तुझ्या संग. आणि डॉक्टर बी तुला कधीच एकटं पडून देणार नाहीत बघ. डॉक्टर लय चांगले आहेत, सगळ्यांनी मदत करतात. तुला बी मदत करतात आणि तुझ्या आईला बी बरं करतात. जर तुझं काका मध्ये नाही आलं तर? नाही येणार मध्ये. आयुष्यात परत कधी आमच्या घरी पाऊलही टाकणार नाहीत ते. सरे ए सरे, अगं सरे ग. जने, अगं बोल काय तरी. मागापासून नुसतं सरे सरे लावलंय. अगं काय बोलू, कसं बोलू आणि कंच्या तोंडानं बोलू तेच कळना झालंय बघ. माझं सगळं दागिनं गेलं ग. पोटाला चिमटा काढून घाटवलेलं सगळं पैसे गेलं ग. सगळं गेलं ग सरे. अशी रडत बसलीस तर तू पण जाशील. मी सांगत होती लेकाच्या सुनाच्या भरोश्यावर राहू नको म्हणून. अगं मला कुठं माहित होतं ज्याला खाया प्यायला घालून एवढा मोठा केला तोच ही दिस दाखवल म्हणून. अगं अंगावर एक दागिना ठेवला नाही, सगळे नेऊन घातलं त्या डॉक्टरच्या मड्यावर. त्या बाजाला नाही अकलीचा भाग नुसताच वाढलाय. त्या कंपाऊंडरच्या नादाला लागून घरदारी इकल. तू चल माझ्या संग, मी बघतीस त्या कंपाऊंडर कडे. अगं पण सरे, हे बजाला कळलं तर घर डोक्यावर घेईल तो. तुला माहित आहे ना बजा कसा आहे ते. मी काय घाबरते वे कुणाच्या बापाला. तुला दागिना पाहिजेत ना, तू चल माझ्या संगा. चल. ठीक आहे, 500 रुपये. कुठे तो कंपाऊंडर? आत्ताच्या आत्ता दागिने दे. तुझ्या मड्यावर घालायला काय कमी पडलं वय? ते लोकांचं बी घ्यायला लागलाय. काय झालं आजी? कोणी घेतले तुमचे दागिने? माझं दागिने घ्यायची काय हिंमत आहे कोणाच्यात? नुसतं बघितलं ना तर डोळं काढून देईल हातात. त्या जणीचं दागिने घेतल्यात ते दे आत्ताच्या आत्ता, नाहीतर ह्या वाड्यात हाकलून देईल तुला. अहो मी कुठून देणार? बजाने घाण ठेवलेत ते आणि तुम्ही माझं नाव बदनाम करताय. सासूतपणा बनू नकोस. चेहरा भोळा भानगडी सोळा. मी काय ओळखत नाही व्हय तुला? मी नाही त्यातली कडीला वाचली. त्या बजाला नादाला लावून त्याच्याकडनं पैसे उकळले असतील तूच. अहो काय बोलताय तुम्ही? मी का त्याच्याकडनं पैसे घेऊ? माझ्याकडे खूप पैसे आहेत. गावातले लोक मला देव माणूस म्हणतात. मुंबईमध्ये फार मोठं क्लिनिक होतं माझे. मी खूप पैसे कमवलेत. मी इथे लोकांची सेवा कर. बंद कर तुझं भारूड. मला नको सांगूस ती. आलाय मोठा देव माणूस. अहो काय बोलताय आजी? मी यांना मरणाच्या दारातून बरं केलंय. तर आरशात बघितलंस का तोंड? मोठा आलाय बरं केलंय. त्या जणीला काही झालंच नव्हतं. मी सांगितलं होतं तिला मरणाचं नाटक कर. अगं जणे काय बोलतीस का नाही? का तुझ्या तोंडाला मुसका बांधलेत वय? आई चित्ती झाली, आई चित्ती झाली. चमत्कार झाला. जनाची चित्ती झाली, जनाची चित्ती झाली, आई चित्ती झाली. मला माझं दागिनं पाहिजे डॉक्टर, नाहीतर मी समध्या गावाला बोंबलून सांगेन मला काय झालंच नव्हतं म्हणून. ह्यो डॉक्टर खोटारडा आहे. देव माणूस बेव माणूस काय नाही हो.